मित्रांनो, मी श्रीनिवास चेअरमन सर, सहशिक्षक कुचन प्रशाला. शाळा बंद शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत सर्वांचं स्वागत करतोय. मान्य शिक्षण संचालक, माननीय शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, सोलापूर जिल्हा परिषद आणि गणित अध्यापक मंडळ आणि कुचन प्रशालाचे मुख्याध्यापक यांच्या प्रेरणेने मी आपणापुढे इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील पायथागोरस प्रमेय या प्रकरणाचे मार्गदर्शन करणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण दुसरा पायथागोरस प्रमेय अभ्यासणार आहोत. या प्रकरणामध्ये कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत? पहिला पायथागोरस त्रिकोण, त्याच्यानंतर समरूपता, काटकोन त्रिकोण समरूपता, त्यावर नंतर भूमिती मध्याचा प्रमेय, पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरस प्रमेयाचं उपयोजन आणि अपोलिनियस प्रमेय, ह्या 6 घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यातलं पहिला आपण बघूया, पायथागोरस त्रिकोण म्हणजे काय. कोणतेही 3 नैसर्गिक संख्या, त्यामध्ये मोठ्या संख्याचा वर्ग हे 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजेत असेल, मोठ्या संख्येचा वर्ग इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजेत असेल तर त्याला आपण पायथागोरस त्रिकोण असं म्हणतो. मग बघा, एक उदाहरण आपण बघूया आता. 11, 6, 60, 61 हे त्रिकूट आहे. ह्या 3 संख्यांच्या त्रिकूटमध्ये आपण पहिला 11चा वर्ग लिहिलं. 11चा वर्ग किती? 121. 60चा वर्ग म्हणजे 7चा वर्ग 36, 0चा वर्ग 00 म्हणजे 7चा वर्ग 36 आहे. त्यानंतर 61चा वर्ग केला तुम्ही, 61 गुणिले 61 केला तर हे किती आहे बघा, 6 × 6 6 × 36, 1 3721 आहे. आता 11चा वर्ग केलं, 60चा वर्ग केलं आणि 61चा वर्ग केलं. ह्या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग किती आला? 3721. आता लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज करूया आपण. त्याची बेरीज केलं तर किती? 3721 आलं. याच्यावरून लक्षात आलं तुम्हाला की मोठ्या संख्याचा वर्ग हे 2 लहान संख्यांच्या वर्गा इतकंच आलेलं आहे. म्हणजेच मोठ्या संख्याचा वर्ग बरोबर लहान संख्यांच्या वर्गाची बेरीज असा जेव्हा येतो तेव्हा आपण त्या 3 संख्यांना म्हणणार आहोत पायथागोरसचे त्रिकोण. म्हणजे पायथागोरस त्रिकोण असण्यासाठी मोठ्या संख्याचा वर्ग करायचा आणि लहान संख्यांच्या वर्गाची बेरीज करायचं. जेव्हा हे दोन्ही सारखे येतं तेव्हा आपण त्याला म्हणायचं पायथागोरस त्रिकोण. अशा प्रकारचे बरेचसे त्रिकोण पुस्तकात दाखवलेले आहेत आणि 2.1 मध्ये प्रश्न सुद्धा यावर आधारलेला आहे. आता एक त्रिकोण मिळवण्याचे सूत्र दिलेलं आहे. जर समजा ए संख्या आणि बी संख्या आहेत, हे वास्तव संख्या आहेत, त्यापैकी ए मोठा बी असेल तर ए वर्ग अधिक बी वर्ग, ए वर्ग वजा बी वर्ग 2ab हे त्रिकूट असतात. पायथागोरसचे त्रिकूट होतात, तयार होतात. पण ए मात्र बी पेक्षा मोठा असला पाहिजे. एक उदाहरण घेऊन बघूया. ए समजा 2 असेल आणि बी हा 1 असेल. ए हा बी पेक्षा मोठा असला पाहिजे, ए मोठा घेतला, बी ही लहान संख्या घेतली. तर यावरून आपल्याला 3 संख्यांच्या जोड्या मिळतात आपल्याला. ए चा वर्ग म्हणजे किती? 2 चा वर्ग, बी चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग, 2 चा वर्ग 4, 1 चा वर्ग 1 झाले किती? 5. तसेच ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे वर्गांची वजाबाकी घेतली तर 2 चा वर्ग वजा 1 चा वर्ग, 2 चा वर्ग 4, 1 चा वर्ग 1, याची वजाबाकी आली 3. आणि 2ab हे 2 संख्यांचा गुणाकार दुप्पट. 2 ए किती आहे? 2 आहे. बी किती आहे? 1 आहे. 2 गुणिले 2 4, 4 × 1 4. आता या ज्या संख्या मिळाल्या 5, 3, 4 ह्या संख्या पायथागोरसचे त्रिकूट आहे. पहा, मागाशी पाहिल्याप्रमाणे आपण पाहिलं तर मोठ्या संख्येचा वर्ग बघा 25 आलं. लहान संख्यांचा वर्गांची बेरीज करून बघू आपण. 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16 याची बेरीज बघा 85. म्हणजेच मोठ्या संख्येचा वर्ग लहान संख्यांच्या वर्गाच्या बेरीज इतकंच आलेलं आहे. म्हणजेच 5 चा वर्ग बरोबर 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग हे सिद्ध झालं. म्हणून या ठिकाणी 5, 3, 4 हे काय? पायथागोरसचे त्रिकूट आहे. पायथागोरसचे त्रिकूट आहे. तर कधी कधी तुम्हाला असे प्रश्न एखादा 1 मार्कासाठी विचारू शकतात. जर 2 संख्या तुम्हाला दिली आणि त्यापासून पायथागोरस त्रिकूट तयार करा तर हे त्रिकूट मिळवण्याचे एक सूत्र आहे. वर्गांची बेरीज, वर्गांची वजाबाकी आणि त्या 2 संख्यांचा गुणाकारचा दुप्पट
या सूत्रावरून आपल्याला त्रिकूट बनवता येतात. अशा प्रकारे आपण पायथागोरस त्रिकूट म्हणजे काय पाहिलं आणि त्रिकूट मिळवण्याचे हा एक सूत्र पुस्तकात दिलेलं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्रिकोणाच्या 30, 60, 90 आणि त्रिकोणाच्या 50, 50, 90 हे दोन्ही प्रमेय अभ्यासलेला. हे दोन प्रमेय काय सांगतात बघू आपण. एक काटकोन त्रिकोण बघूया. समजा दिलेल्या काटकोन त्रिकोणामध्ये 3 कोण या प्रकार असेल. समजा एक कोण हा 30 अंशाचा आहे, बी कोण 90 आणि सी कोण 60 अंशाचा आहे. त्यावेळी या बाजूंच्या संदर्भात एक गुणधर्म आपल्याला अभ्यासलेला आहे. तो गुणधर्म कोणता बघा. 30 अंश कोणासमोरील बाजू, 30 अंश कोणासमोरील बाजू हा काय असतो, कर्णाचा निम्मा असतो. हा आपण मागील नववीमध्ये अभ्यासलेला आहे. तसेच 60 अंश कोणासमोरील बाजू, 60 अंश कोणासमोरील बाजू हा कर्णी 3/2 गुणिले कर्ण असतो. आणि या त्रिकोणामध्ये म्हणजे ज्यावेळी दोन कोण 90, 50, 50 अंश असतं, यामध्ये बघा हा कोण 50 अंशाचा आहे आणि हा कोण सुद्धा 50 अंशाचा आहे आणि त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल तर दोन कोण समान आहे म्हणजे दोन बाजू पण समान आहेत. म्हणजे थोडक्यात समद्विभुज काटकोन त्रिकोणाचा आकृती होईल. यामध्ये प्रत्येक 50 अंश कोणासमोरील बाजू, कोणासमोरील बाजू हा 1/2 गुणिले कर्ण असतो. हे मागील येत आपण हे प्रमेय अभ्यासलेलं आहे. याही वर्षी आपल्याला याच्यावर आधारलेले प्रश्न पेपरात विचारतात. त्यामुळे आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. 30, 60, 90 प्रमेय हा प्रमेय काय सांगतो, जर त्रिकोणामध्ये 3 कोण 30, 60, 90 असेल तर त्यावेळी ती समोरची बाजू ही काय असते, कर्णाच्या निम्मी असते. या ठिकाणी बीसी ही बाजू काय असणार आहे, 1/2 गुणिले कर्ण एसी असणार आहे. आणि 60 समोरची बाजू काय असेल, 60 समोरची बाजू ही कर्णी 3/2 गुणिले कर्ण असतं. 60 समोरची बाजूचं नाव काय आहे, एबी आहे. एबी बरोबर कर्णी 3/2 गुणिले कर्ण एसी असं आपल्याला सांगते. आता 50 समोरची बाजू दोन्ही कोण समान आहेत, म्हणजे दोन्ही बाजू आपल्याला घेता येईल. मग एबी बरोबर बीसी बरोबर हा काय होईल, 1/2 गुणिले कर्ण कोणत्या याच्यात एसी असं आपल्याला लिहिता येतं. यावर आधारलेले 2 मार्काचे किंवा 1 मार्काचे प्रश्नही पडू शकतात. त्यामुळे हे प्रमेय आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता यातले एक प्रमेय महत्वाचं प्रमेय आहे, काटकोन त्रिकोणाची समरूपता. हा प्रमेय काय सांगतो बघा, काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे 2 त्रिकोण तयार होतात ते त्रिकोण मूळ काटकोन त्रिकोणाशी आणि परस्पराशी समरूप असतात. हा विधान आहे, या प्रमेयाचं विधान आहे. हा प्रमेयाचं विधान आपण थोडक्यात काय करूया, पक्षामध्ये लिहूया. काय बघा, काटकोन त्रिकोणात म्हणले म्हणजे आपण एक काटकोन त्रिकोण काढलं, त्या त्रिकोणाच्या कर्णावर टाकलेला शिरोलंब म्हणजे बीडी हा शिरोलंब आहे, हे झालं पक्ष. असं काय, त्रिकोण एबीसी मध्ये कोण एबीसी हा काय 90 अंश आहे. आणखी काय म्हणलं, कर्णावर लंब टाकायचे म्हणजे कर्ण कोण आहे, एसी आहे. बीडी लंब टाकला आपण म्हणजे आपण रेख बीडी लंब कर्ण एसी. तर काय होतं, 2 त्रिकोण तयार झालेले आहे. हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण, हे 2 छोटे त्रिकोण तयार झाले. हे 2 त्रिकोण या मूळ त्रिकोणाशी समरूप असते, आपल्याला सिद्ध करायचे. मग हे आपण साध्यात लिहूया. बघा, पहिला काय सिद्ध करायचं आपल्याला, त्रिकोण 2 त्रिकोण कोणते, हे छोटे त्रिकोण आहेत. कोणत्या त्रिकोणाशी, मूळ त्रिकोणाशी समरूप असतात. म्हणजे पहिला आपण छोटे त्रिकोण घेऊया, ए डी बी. त्रिकोण ए डी बी समरूप आहे त्रिकोण एबीसी. आणि दुसरा छोटा त्रिकोण कोणता, हा आहे त्रिकोण बीडीसी समरूप त्रिकोण एबीसी. आणि पुढे काय म्हणलं पहा, ते परस्पराशी समरूप असतात. मग हे 2 परस्पर समरूप आहे हे दाखवायचं आपल्याला. त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण एबीसी. एवढं झालं पक्ष आणि साध्य.
पक्षामध्ये काय केलं, काटकोन त्रिकोणामध्ये एक कोण 90 दाखवलं आणि कर्णावर लंबाट दाखवलं, हे झालं पक्ष. तर शिरोलंबामुळे झालेले जे दोन त्रिकोण आहेत त्या दोन त्रिकोण का असतात, मूळ त्रिकोणाशी आणि परस्पराशी समरूप असतात. हे आपण थोडक्यात लिहिलं. फक्त आता लक्षात ठेवायचं आपल्याला, एडीबी हे त्रिकोण एबीसी म्हणजे मोठा त्रिकोण, दुसरा छोटा त्रिकोण बीडीसी आणि मोठा त्रिकोण एबीसी असं लिहिलेलं आहे. आणि या दोन लांब त्रिकोण परस्पराशी समरूप असतात. आता हे सिद्ध करायचं आपल्याला. ह्या त्रिकोणाच्या जोड्या कसं घेतलं, ह्यासाठी एक सोपा उपाय सांगतो. आपण या मोठ्या त्रिकोणामध्ये एक कोण आपण थिटा धरूया. त्रिकोण एबीसी मध्ये एक कोण थिटा समजलं, तर हा कोण 90 आहे, त्यामुळे हा कोण काय होईल, 90 वजा थिटा होईल. कारण हे परस्परास कोटिकोण असतात. जेव्हा एक कोण थिटा दिला असेल तर दुसरा कोण काय असणार आहे, 90 वजा थिटा असणार आहे. हे आपण लक्षात ठेवू शकतो. म्हणजे एक कोण थिटा म्हणून सी कोण किती, 90 वजा थिटा. हे परस्पराचे कोटिकोण आहेत. कोटिकोण म्हणजे याची बेरीज किती असतं, 90 असतं. तसं आता लांब त्रिकोणात विचार केलं, हा कोण थिटा आहे, हा 90 आहे, म्हणजे हा किती राहील, मग हा 90 वजा थिटा होईल. परत या छोट्या त्रिकोणात विचार केलं, हा 90 आहे, हा थिटा 90 वजा थिटा आहे, म्हणजे हा किती असणार आहे, फक्त थिटा असणार आहे. थोडक्यात थिटा 90 वजा थिटा थिटा अशा प्रकारच्या आपण त्रिकोणांच्या कोणांच्या जोड्या मापन लक्षात ठेवू शकतो. आपण एक कोण थिटा मांडलं तर उरलेले कोण आपल्याला काढता येतात. मोठ्या त्रिकोणात थिटा एला मांडलं आपण, यावरून सीचं कोण किती आलं, 90 वजा थिटा आलं. परत या त्रिकोणात घेतलं आपण, या त्रिकोणामध्ये हा थिटा आहे, हा 90 आहे, म्हणजे राहिले किती, 90 वजा थिटा. तर ह्या छोट्या त्रिकोणात विचार केला तर हा ऑलरेडी सी 90 वजा थिटा आहे, म्हणजे हा कोण नक्की किती असणार, थिटा असणार आहे. कारण याची बेरीज किती आली पाहिजे, 90 आला पाहिजे. म्हणजे कोटिकोण आहे. हे 90 व्यतिरिक्त जे दोन कोण असतात त्याला परस्पराची काय असतात, कोटिकोण असतात. अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवलं तर आपण कोणाची नावं लिहिणं सोपं असतं. आता एडीबी कसं लिहिलं बघा, मी लिहिताना काय केलं, थिटा 90 वजा थिटा अशी जोडी लक्षात ठेवली. मी पहिला थिटा कोण असलेलं नाव लिहिलं, ए डी बी, थिटा 90 वजा थिटा. आता मोठ्या त्रिकोणामध्ये तसंच बघा, थिटा 90 बी आहे, सी थिटा 90 वजा थिटा. दुसरा छोट्या त्रिकोणाचा विचार करा, तिच्यात पण थिटा घ्यायचा पहिल्यांदा. थिटा कोण आहे, बी आहे, बी नंतर 90 डी आहे, बी डी सी. अशा पद्धतीने आपण हे संगती लक्षात ठेवण्यासाठी थिटा 90 वजा थिटा ह्या आपण कोणाच्या मापांची मापन लक्षात ठेवलं तर आपण त्याची संगत जी काही जोडी आहे ते संगत जोडी आपली लिहिता येतात. अशा प्रकारे आपण काय केलं, आता पक्ष आणि साध्य बघितलं. आता सिद्धता करताना पहिल्यांदा आपण ह्या दोन त्रिकोणाचा विचार करूया. पहिला काय करू आपण, त्रिकोण एडीबी, त्रिकोण एडीबी व त्रिकोण एबीसी मध्ये. बघा बरं, या दोन्ही कोणामध्ये त्रिकोणामध्ये हा छोटा त्रिकोण आणि मोठ्या त्रिकोणामध्ये हा एक कोण काय सामायिक आहे, म्हणजे आपण हा कोण सामायिक कोण म्हणता येईल. कोण बीएडी एकरूप कोण बीएसी कारण लिहू शकतो सामायिक कोण. तसेच या मोठ्या त्रिकोणात 90 बी आहे आणि छोट्या त्रिकोणात डी हा 90 कोण आहे, त्यामुळे पण हे दोन्ही कोण 90 समान मापाचे आहे, म्हणजे एकरूप असणार आहे. पुन्हा आता पहिल्यांदा हा कोण घेऊया, एडीबी एकरूप आहे कोण एबीसी प्रत्येकी 90. म्हणून त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण एबीसी कारण लिहिता येईल कोको कसोटी. पहिली जोड आपण एक समरूप दाखवलेले आहे. हे दोन त्रिकोण समरूप काय आहेत, या कसोटीनुसार दोन कोण जरी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप होतात. कसोटीचं नाव आहे कोको कसोटी. अशा प्रकारे आपण पहिला सिद्ध केलं. त्याप्रमाणे दुसरा सिद्ध करता येईल. त्यासाठी आपण काय करूया, पहिला हा भाग पुसूया. दुसरा जोडी त्रिकोणाची घेऊया, बीडीसी, त्रिकोण बीडीसी व त्रिकोण एबीसी. यामध्ये बघा या त्रिकोणाचा विचार केला आपण. आता हा त्रिकोण घेऊया, मग अशी हा त्रिकोण घेतला छोटा, आता हा त्रिकोण घेऊया आपण. बघा आपल्याला आता काय होईल, त्रिकोण बीडीसी मध्ये कोण सी आणि मोठ्या त्रिकोणामध्ये सी हे सामायिक आहे म्हणून आपण 3 अक्षर लिहूया. त्रिकोण डीसीबी
एकरूप कोन ACB हा सामायिक कोन आहे आणि दोन्ही त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन आहे बघा. त्या त्रिकोणामध्ये D कोन आहे आणि मोठ्या त्रिकोणामध्ये B कोन आहे. मग ते दोन सुद्धा 90 असल्यामुळे एकरूप असतात. मग 3 अक्षरे लिहूया आपण. BDC कोन BDC एकरूप कोन ABC. बघा DBC एकरूप आहे, CC एकरूप आहे. हे लक्षात ठेवा. हे मधलं अक्षर मात्र जे दाखवायचे ते मध्ये आलं पाहिजे आणि अंत जे बिंदू आहेत ते मागापुढे चालतं. CDB चालेल किंवा BDC पण चालेल. तसं ABC CBA पण लिहिलं तरी चालतं. याला कारण लिहू प्रत्येकी 90 अंश. म्हणून दोन कोन एकरूप आहेत म्हणून हे दोन त्रिकोण काय झालं मग समरूप झाले. त्रिकोण BDC समरूप त्रिकोण ABC. कारण लिहू शकतो कोको कसोटी. आपण नंबरिंग टाकूयापर्यंत 5 6 7. आता 7 आणि इथला 3 जर विचारात घेतलं तिसरा आणि 7वा बघा इथं आहे ADB समरूप त्रिकोण ABC. इथे BDC समरूप त्रिकोण ABC लिहिलं आहे. या ठिकाणी उजवीकडचे जे आहे त्रिकोण सेम आहे त्यामुळे पहिला तिसऱ्याशी एकरूप आहे, दुसरा तिसऱ्याशी समरूप आहे. म्हणजे पहिला दुसऱ्याशी समरूप आहे म्हणजे मोठ्या त्रिकोणाशी आणि दुसरा त्रिकोण आहे त्याच त्रिकोणाशी समरूप आहे. म्हणजे एका त्रिकोणाशी दोन त्रिकोण समरूप आहे म्हणजे दोन त्रिकोण काय असतील परस्पराशी समरूप असतात. म्हणून त्रिकोण ADB समरूप त्रिकोण BDC. त्रिकोण BDC. विधान नंबर काय लिहिता येईल आपल्याला 3 आणि 7 वरून. परत बघा इथं तिसऱ्यामध्ये काय झालं बघा ADB हा छोटा त्रिकोण मोठ्या त्रिकोण समरूप दाखवलं. 7व्यामध्ये काय दाखवलं दुसरा छोटा त्रिकोण मोठ्या त्रिकोणाशी समरूप दाखवलं. म्हणजे दोन्ही छोटे त्रिकोण एकाच मोठ्या त्रिकोणाशी समरूप आहे. म्हणजे एका त्रिकोणा समरूप असलेले दोन त्रिकोण सुद्धा काय असतात परस्पराशी समरूप असतात. हे समरूपतेच्या कसोटीनुसार आपण सांगू शकतो किंवा समरूपतेच्या गुणधर्मावरून हे सांगता येते. मग आता आपण हे दोन छोटे त्रिकोण समरूप दाखवलेले आहेत. म्हणजे यावरून थोडक्यात त्रिकोण ADB समरूप त्रिकोण BDC समरूप त्रिकोण ABC असं लिहिता येते. एकदम तिन्ही त्रिकोण आपण एकदम लिहू शकतो. हे सिद्ध होईल. म्हणजे दोन छोटे त्रिकोण परस्पराशी आणि मूळ त्रिकोणाशी सुद्धा समरूप आहेत. अशा प्रकारे हा प्रमेय इथं सिद्ध होतो. तर या प्रमेयामध्ये पक्ष काय आहे काटकोन त्रिकोणात कर्णावर लंब टाकलेला आहे. हा झाला पक्ष. त्यामुळे होणारे दोन त्रिकोण मोठ्या त्रिकोणाशी समरूप दाखवायचा आणि नंतर त्या दोन त्रिकोण काय असतात छोटे त्रिकोण परस्पराशी समरूप असतात हे सिद्ध करायचे. तर हे इतकं सोपं प्रमेय आहे. हे प्रमेय 3 मार्कासाठी विचारू शकतात. पण हे प्रमेय समजल्याशिवाय तुम्हाला पुढचे प्रमेय समजत नाही. म्हणून हा प्रमेय समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. काटकोन त्रिकोणाची समृद्धता अभ्यासलेला आहे. त्यावरच आधारलेला आणखी एक प्रमेय छोटा प्रमेय आहे भूमिती मध्याचा प्रमेय. हा प्रमेय काय सांगतो बघा काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर काढलेला शिरोलंब हा त्या शिरोलंबामुळे झालेल्या कर्णांच्या भागांचे दोन भागांच्या भूमितीमध्ये असतो. मग आता पहिल्यांदा आपण काय करूया एक काटकोन त्रिकोण काढूया. हा काटकोन त्रिकोण आपण काढलं. ABC हा काटकोन त्रिकोण आहे. काय म्हणतो काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब म्हणजे कर्ण हा AC आहे याच्यावर शिरोलंब टाकायचा आहे. याच्यावर आपण लंब टाकलं हा लंब टाकलं. आता पहा काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर लंब टाकल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो शिरोलंब म्हणतो. BD काय झालं शिरोलंब झालं. हा शिरोलंबामुळे होणारे दोन त्रिकोण समरूप असतात ते पण काटकोन त्रिकोण प्रमेयात पाहिलं. आता इथं काय प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की हा जो शिरोलंब आहे तो शिरोलंब कर्णाचे दोन भाग झालेले आहे. कर्णाच्या झालेल्या दोन भागांचा हा भूमितीमध्ये आहे. हा एक संकल्पना माहीत असावं की भूमितीमध्ये म्हणजे काय. मागील येत्यात आपण पाहिलं ABC ह्या संख्या परंपरित प्रमाणात असेल तर आपण काय म्हणत होतो B ला भूमितीमध्ये म्हणत होतो आपण. बघा 3 संख्या परंपरित प्रमाणात असेल म्हणजे थोडक्यात अर्थ असा A/B बरोबर B/C असेल तर B चा वर्ग बरोबर आपण AC लिहिलं होतं आणि त्यावेळा आपण B ला भूमितीमध्ये असं म्हणलेलं आहे. जे नवी इयत्तेमध्ये बीजगणितात झालेलं आहे भाग 1 मध्ये झालेलं आहे. तर याचा इथं उपयोग करून घ्यायचा आहे. भूमितीमध्ये अर्थ काय अशीच एक संख्या की त्या दोन संख्यांच्या गुणाकार जेवढं असतं तेवढंच ते स्वतःचा वर्ग असतं. म्हणजे
मधल्या संख्याचा वर्ग हे अंतपदांचा गुणाकार इतका असतो, ह्याला आपण भूमितीमध्ये असं म्हणतो. आता या ठिकाणी काय बघा, या ठिकाणी शिरोलंब काय भूमितीमध्ये आहे, कोणाचा, या कर्णांच्या विभाजनांचा. या कर्णांचे 2 विभाजन झाले त्याचा तो भूमितीमध्ये आहे, हे आपल्याला दाखवायचं आहे. हे थोडक्यात आपण पक्ष लिहूया. पहिल्यांदा त्रिकोण ABC मध्ये कोण B 90 अंश आहे. त्यानंतर BD लंब टाकलेला आहे, रेख BD लंब कर्ण AC. प्रश्नातलं माहिती थोडक्यात दिलं. आता साध्य काय लिहिणार आपण, तर हा जो लंब आहे, शिरोलंब आहे, तो या कर्णांच्या विभाजनाच्या भूमितीमध्ये दाखवायचं. म्हणजे काय दाखवावं लागेल, BDचा वर्ग. BD हा भूमितीमध्ये आहे कोणाच्या, या कर्णांच्या विभाजनांचा. मग कर्णांचं विभाजन कोण आहे, AD आणि DC. AD गुणिले DC. म्हणजे जसं मगाशी पाहिलं बीचा वर्ग हा A गुणिले C कसं लिहिलं, तसं BDचा वर्ग म्हणजे हा भूमितीमध्ये आहे कोणाच्या, या विभाजनांचा गुणाकार म्हणजेच त्यांचा वर्ग हे सेम असतं, म्हणून याला आपण भूमितीमध्ये म्हणतो. भूमितीमध्ये अर्थ काय, ज्या संख्येचा वर्ग ह्या 2 संख्यांचा गुणाकार इतका असतं, त्यामुळे त्या मधल्या संख्येला आपण काय म्हणतो, भूमितीमध्ये म्हणतो. BD काय भूमितीमध्ये आहे कोणाच्या, या विभाजनांच्या, कर्णाच्या विभाजनांच्या. त्यामुळे हे आपल्याला सिद्ध करायचं. यासाठी आपण या अगोदर जे शिकले आहे, म्हणजे या अगोदर जे प्रमेय पाहिलं त्याचा उपयोग करून घेऊया. त्यामध्ये अगोदर कोणता प्रमेय पाहिला आपण, काटकोन त्रिकोण समरूपता प्रमेय पाहिलं. त्यामध्ये आपण पाहिलं की 2 छोटे त्रिकोण आणि मूळ त्रिकोण हे समरूप असतं. मग BD हा बाजू जर घेतलं तर हा 2 छोट्या त्रिकोणामध्ये सामायिक बाजू दिसतं बघा. या छोट्या त्रिकोणाला, ह्या छोट्या त्रिकोणाला BD काय सामायिक आहे, म्हणजे आपले 2 त्रिकोण छोटे त्रिकोण घ्यावे लागेल. म्हणून आपण काय करूया, पहिल्यांदा दिलेल्या पक्षातलं माहिती घेऊ. त्रिकोण ABC मध्ये कोण B बरोबर 90 अंश आणि रेख BD लंब कर्ण AC. या दोघाला कारण लिहूया आपण पक्ष. आता त्याच्यानंतर आपण काय लिहू शकतो की काटकोन त्रिकोण शिरोलंबावर कर्णावर शिरोलंब टाकल्यामुळे कोणावर 2 त्रिकोण समरूप असतात. हे 2 त्रिकोणाचं नाव घेऊया आपण. त्रिकोण ADB समरूप त्रिकोण BDC. त्रिकोण ADB नंतर BDC हे समरूप आहेत, कारण इथे आहे काटकोन त्रिकोणाची समरूपता प्रमेय. काटकोन त्रिकोणाची समरूपता प्रमेय. आता त्रिकोण समरूप असेल तर बाजू प्रमाण घेता येतं आपल्याला. मग प्रमाणात घेऊया, AD भागिले BD तसंच DB भागिले DC बरोबर AB भागिले BC. AD BDC संगत जोडी घेतलं, DB DCची संगत जोडी घेतलं आणि शेवटच्या AB आणि BC हे संगत जोडी घेतलं. याला कारण लिहिता येतं समरूप त्रिकोणाचे संगत बाजू. शॉर्टकट लिहिलं, तुम्ही पूर्ण विधान लिहिलं तरी चालेल. आता यामध्ये बघा DB BD समान आहे, हे आपल्याला गरज नाही कारण AB आणि BC उल्लेख याच्यात आलेला नाही आहे. फक्त 2च घेऊया कारण BD BD इथं 2 वेळा दिसतंय. मग तिरकस गुणाकार केला आपण तर काय, BDचा वर्ग बरोबर ED गुणिले काय मिळालं, DC. आणि हेच आपल्याला ते सिद्ध करायचे. इतका छोटा प्रमेय हा. ह्या प्रमेय 3 मार्काला 3 किंवा 4 मार्काला पण विचारू शकतात. छोटा प्रमेय, पण ह्या प्रमेयावर आधारलेले प्रश्न मात्र बोर्डात हमखास विचारतात. त्यामुळे हा प्रमेय समजून घेणं महत्वाचं आहे. हे प्रमेय सिद्ध करताना आपण काय केलं, काटकोन त्रिकोण समरूपताच प्रमेय का वापरलं, कारण या ठिकाणी कर्णावर लंब टाकल्यामुळे होणार 2 त्रिकोण समरूप असतात हे पण माहित होतं, म्हणून आपण त्याचा उपयोग केला. आणि दुसरी गोष्ट इथं BD हा 2 त्रिकोणामध्ये काय सामायिक बाजू आहे, म्हणजे BD आपल्याला पाहिजे म्हणून आपण 2 छोटे त्रिकोण घेतलेले आहेत. तसं आपल्याला एक छोटा त्रिकोण मोठा त्रिकोण पण घेता आला असता, पण आपण 2 छोटे त्रिकोण का निवडलं, कारण दोन्ही छोट्या त्रिकोणामध्ये BD काय शिरोलंब हा दोघांचा सामायिक बाजू आहे, आपल्याला तो पाहिजे म्हणून आपण 2 छोटे त्रिकोणांची जोडी घेतलेली आहे समरूपतेचा. मग त्याच्यानंतर बाजू प्रमाणात घेतलं आणि तिरकस गुणाकार करून आपण काय केलं, जे सामायिक आहेत त्यांचा वर्ग केलं, गुणाकार केलं तर काय होतं, वर्ग येणार. BD BD BDचा वर्ग झालं आणि या दोघांचा गुणाकार DC, AD गुणिले DC. अशा पद्धतीने हा छोटा प्रमेय पण सिद्ध करता येतं. तर त्यानंतर आता आपण पायथागोरस प्रमेय, हा जो महत्वाचा धड्याचं नावच आहे पायथागोरसचं प्रमेय. मग पायथागोरस प्रमेय आपल्याला सिद्ध करणं पेपरला बऱ्याच वेळ विचारलेला आहे. मग हा प्रमेय काय सर्वांना परिचित आहे. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा काय असतो,
इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेत असतो, हे आपल्याला सिद्ध करायचे। यासाठी आपल्याला आतापर्यंत जे अभ्यास केला त्याच्यावरच हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। आपण काटकोन त्रिकोण समरूपता वापरून हे सिद्ध करता येतं। त्यामुळे प्रत्येक प्रमेय कोणत्या पद्धतीने सिद्ध करायचे लक्षात ठेवायचे। मग पायथागोरस प्रमेयासाठी आपण काय केलं, अगोदर काटकोन त्रिकोण समरूपता प्रमेय घेतलेला आहे, कारण त्या प्रमेयाचा आपल्याला वापर करायचा आहे। बघा, पहिल्यांदा आपण दिलेली माहिती पक्ष साध्यात लिहूया। पहिला काय बघा, पक्ष म्हणजे काय असणार, या वाक्यातलं जरचं वाक्य, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग। हे काटकोन त्रिकोण हा काय आपला पक्ष असणार आहे, काटकोन त्रिकोण म्हणून आपण लिहूया त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी बरोबर 90। काटकोन त्रिकोण जर असेल तर कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेत असतं। म्हणजे तर हा इथून भाग होईल, हे आपण साध्यात लिहूया। मग कर्णाचा वर्ग म्हणजे कोण, त्या ठिकाणी एसीचा वर्ग। इतर दोन बाजू कोणत्या, काटकोन करणारे बाजू आहेत हे दोन, म्हणजे एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग, हे आपल्याला सिद्ध करायचं। मग यासाठी आपल्याला काहीतरी रचना, कोणत्या रचना करावं लागेल, कारण अगोदर पाहिलं काटकोन त्रिकोण समरूपता प्रमेय पाहिला। मग तो प्रमेय काय सांगतो, काटकोन त्रिकोणात कर्णावर शिरोलंब टाकला तर होणारे दोन त्रिकोण आणि मूळ त्रिकोण समरूप असते, आपण पाहिलेले आहे। मग त्याचा वापर करूया। त्यासाठी तुम्हाला रचना करावं लागणार आहे। मग बीडी मधून काय, कोण बी मधून शिरोलंब टाकावं लागेल। हा लंब टाकण्याचं नाव देऊया आपण बीडी। मग यामुळे होणारे दोन त्रिकोण आणि मूळ त्रिकोण काय असतं, समरूप असतं। याचा वापर करून आपण हे सिद्ध करू शकतो। आता रचना काय केली ते लिहूया थोडक्यात, रेख बीडी लंब कर्ण एसी। आता आपण सिद्ध करण्यासाठी पहिल्या पक्षातली माहिती थोडक्यात घेऊया। त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी बरोबर 90°, कारण लिहू शकतो पक्ष, याला आपण नंबरिंग टाकू शकतो 1 2। हा, रेख बीडी काय लंब आहे कोणाला, कर्ण एसीला। आपण कशात लिहिलं, आपण रचना घेतलेली आहे म्हणून कारण रचना लिहू। म्हणून ह्या दोन गोष्टीवर काय सांगते, काटकोन त्रिकोण आहे आणि कर्णावर लंब टाकलेले आहे, त्यामुळे होणारे दोन त्रिकोण काय असतात, मूळ त्रिकोणाशी समरूप असतात। मग हे आपण लिहू शकतो, त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण बीडीसी समरूप त्रिकोण एबीसी। कारण लिहिता येतं, काटकोन त्रिकोणाची समरूपता प्रमेय, काटकोन त्रिकोणाची समरूपता प्रमेय। आता आपण काय करूया, एक छोटा त्रिकोण आणि मोठा त्रिकोण विचारात घेऊया। कसं होईल बघा, आता असं जोडी करूया आपण, त्रिकोण एडीबी त्रिकोण एबीसी घेऊया। काय होईल बघा, घेतल्यानंतर ह्या दोन त्रिकोण समरूप घेतले आपण, तर बाजू प्रमाणात घेऊया। एडी भागिले काय येईल, एबी बरोबर डीबी भागिले बीसी बरोबर एबी भागिले एसी। ह्या तीन बाजू लिहू शकतो। हे समरूप त्रिकोणाचं काय संगत बाजू आहे। यामध्ये बघा एबी डबल दिसतो तुम्हाला, दोनदा दिसत आहेत। मग आपण काय करू शकतो, हे दोन जोडी घेऊया, एबीचा वर्ग होईल तिरकस गुणाकार केल्यामुळे, इथं काय राहिलं, एडी गुणिले एसी राहिलं। हा आपण पहिली एक समीकरण मिळालं। तसंच आपण काय करूया, दुसरा लहान त्रिकोण आणि मोठा त्रिकोण घेऊ विचारात, त्रिकोण बीडीसी समरूप त्रिकोण एबीसी। ह्या जोडी घेतलं तर काय होईल, हे बाजू प्रमाण घेता येतं आपल्याला, बीडी भागिले काय येणार, एबी बरोबर डीसी भागिले काय येणार, बीसी आणि बीसी भागिले एसी। ह्या ठिकाणी बीसी डबल दिसतो का, म्हणजे बीसी आपण वर्ग करू शकतो, गुणाकार केलं तर वर्ग होणार आहे, हे आपल्याला गरज नाही आहे। मग बीसी गुणिले बीसी काय आलं, बीसीचा वर्ग आणि टीसी गुणिले काय आलं, एसी, हे आपल्याला मिळालं। आता आपण याला कारण लिहू शकतो, समरूप त्रिकोणाचे संगत बाजू। त्यानंतर हा एक समीकरण आपल्याला महत्वाचं मिळालं, इथे एक समीकरण मिळालं आपल्याला महत्वाचं। ह्याला आपण नंबरिंग दिलं, पण 1 आणि 2 दिलं रोमन नंबर।
आता पहा, ह्या ठिकाणी ह्या दोन्ही वर्गांची जी उत्तर मिळालं ते दिसायला लागलं. या दोन म्हणजे बाजूंच्या वर्गांची बेरीज तर आपल्याला मिळाली आहे. या दोघांची काय करायला पाहिजे, साध्यात आपल्याला बेरीज दिसते इथं. या दोन समीकरणाची काय आपण बेरीज करूया. समीकरण 1 आणि 2, समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. काय बेरीज केलं तर राईट हँड साईडचं बेरीज करू आपण. या दोन्ही बाजू म्हणजे उजवी बाजू बेरीज केलं तर AB वर्ग अधिक AC वर्ग येईल. AB वर्ग अधिक BC वर्ग, सॉरी AB वर्ग अधिक BC वर्ग, हे दोन जवळ घेतलं आपण बेरीज केलीकडे. मग ह्या राईट हँड साईडचं बेरीज एकत्र करूया आपण. AD गुणिले AC अधिक DC गुणिले AC. आपण तिथं या दोन समीकरणाची बेरीज करायची. बेरीज करताना डावीकडची बेरीज डावीकडे, उजवीकडची बेरीज उजवीकडे लिहावं लागतं. डावीकडे काय AB वर्ग BC वर्ग आहे, या दोघांचे बेरीज एकत्र येईल. आणि उजवीकडची बेरीज कोणतं आहे, AD गुणिले AC अधिक DC गुणिले AC. आता इकडे पाहिलं तर यामध्ये तुम्हाला AC समान दिसतं बा. दोन्हीमध्ये काय समान आहे, सामायिक AC आहे. मग हे आपण कॉमन काढलं तर काय होईल, AC कॉमन येईल. आणि कंसात काय राहील बघा, आता कंसात राहिलं AD आणि DC राहिलं. AD अधिक DC राहिलं. आपण एकदा या दोघांची बेरीज करता येत नाही, पण कॉमन तर काढता येतं आपल्याला. AC समान आहे, तो बाहेर घेतला, AC बाहेर घेतला पण. आणि राहिलं कोण, याच्यामध्ये AD, याच्यामध्ये DC राहिलं, ते आत घेतलं. AD अधिक DC म्हणजे काय बघा, AD अधिक DC याची बेरीज केली तर काय होणार आहे, AC मिळणार आहे. त्यामुळे आपण याचं पुढचं गोष्ट लिहू शकतो. हे थोडक्यात आपण वरती लिहूया. इथं काय लिहितात पहा, हेच आपण वरती लिहितोय. AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग, AC सामायिक बाजू बाहेर घेतला आपण. आणि या दोघांची बेरीज काय आलं, AD अधिक DC म्हणजे AC. आणि AC गुणिले AC म्हणजे काय, AC चा वर्ग. मग AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग बरोबर AC चा वर्ग. म्हणजेच हेच आपण असं लिहू शकतो, AC चा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. हेच आपल्याला साध्य करायचं होतं, हे सिद्ध झालं. इतका सोपा प्रश्न का. पहिल्यांदा या प्रमेयामध्ये काय करायचं, दिलेल्या पक्षातली माहिती घेतली आपण. या पक्षातल्या माहिती आणि रचना यावर काय कळालं, काटकोन त्रिकोण कर्णावर लंब आहे, म्हणजेच आपण काटकोन त्रिकोण समरूपता प्रमेय वापरू शकतो. मग तो प्रमेयाचं आपण उत्तर लिहिलं. हा प्रमेय काय सांगतो, दोन छोटे त्रिकोण आणि मूळ त्रिकोण समरूप असतात हे विधान घेतलं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा लहान त्रिकोण आणि मोठा त्रिकोण याची जोडी घेतली आणि त्याच्यामध्ये बाजू प्रमाणात घेतलं आणि तिरकस गुणाकार केलं तर आपल्याला एक समीकरण मिळालं. तसेच दुसरा छोटा त्रिकोण आणि मोठा त्रिकोण घेतला आणि तिथं बाजू प्रमाणात घेतलं. बाजू प्रमाणात घेऊन आपण तिरकस गुणाकार केलं तर अजून एक बाजूचा वर्ग मिळाला, समीकरण 2 म्हणलेला. या समीकरण 1 आणि 2 ची बेरीज केलं तर आपल्याला उत्तर काय मिळालं, इथं AD AC आणि DC AC मिळालं. इथं AC सामायिक आहे, AC सामायिक बाजू आहे, आपण बाहेर घेतलं, कॉमन काढला. आणि AD DC हे कंसात घेतलं. पण AD DC ची बेरीज किती येतं, AD DC ची बेरीज काय येणार आहे, AD अधिक DC म्हणजे AC होणार आहे. आपण इथे लिहिलं. AC 2 वेळा गुणाकारात आहे, म्हणजे गुणाकार 2 वेळा असेल तर काय असं वर्ग लिहिता येत आपल्याला. AC गुणिले AC चा वर्ग आला. मग AB वर्ग अधिक BC वर्ग म्हणून AC वर्ग आलं. म्हणजेच AC वर्ग बरोबर AB वर्ग BC वर्ग हे आपल्याला साध्य झालं, सिद्ध करता आलं. हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं, सिद्ध केलं. आतापर्यंत आपण या धड्यातले 3 प्रमेय पाहिलं. पहिला काटकोन त्रिकोण समरूपता प्रमेय, दुसरा भूमिती मध्याचं प्रमेय पाहिलं, त्यानंतर पायथागोरस प्रमेय पाहिलं. हा चौथा एक प्रमेय, पायथागोरसचा प्रमेयाचा व्यत्यास. तर मगाशी प्रमेय जे पाहिलं होतं, काटकोन त्रिकोण जर असेल तर कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेत कसं, हा प्रमेय होता. आता त्याचा व्यत्यास आपल्याला समजून घ्यायचा आहे. व्यत्यास काय सांगतो, समजा एका बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेत का असेल तेव्हा तो त्रिकोण काय असला पाहिजे, काटकोन त्रिकोण असला पाहिजे. थोडक्यात त्याचं उलटा झालं, त्रिकोण काटकोन असेल तर मोठ्या बाजू वर्ग दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज असतं. आता काय झालं, मोठ्या बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरीज का असेल तर तो त्रिकोण काय असतो, काटकोन त्रिकोण असतो, सिद्ध करायचं आपल्याला. तर हा विधान तुमच्या लक्षात राहिला. आता मग हा विधानावरून आपण पक्ष लिहूया. एखादा त्रिकोण, आता एखादा त्रिकोण म्हणजे काय, एक त्रिकोण काढावा लागेल. मग आपण त्रिकोण ABC काढलं, त्या त्रिकोणामध्ये एका बाजूचा वर्ग आपण AC चा वर्ग घेऊया. AC चा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, वर्गांच्या बेरीज म्हणजे वर्गांची बेरीज काय, या दोन बाजू आहेत, हा बाजू
मोठी बाजू समजलं, एसी वर्ग. उरलेल्या दोन बाजू कोणत्या आहेत, एबी आणि बीसी. याचा वर्गांची बेरीज सारखा असेल किंवा इतका असेल, बेरजेतका असेल, तर तो त्रिकोण काय आहे, काटकोन त्रिकोण आहे. ह्या ठिकाणी हा मोठी बाजू आहे, त्या समोरची कोण हा काटकोन दाखवायचा, 90 दाखवायचे. यासाठी आपल्याला रचना करणं गरजेचं आहे. पहा, जेव्हा जेव्हा आपण कोणाचं माप दाखवायचंय किंवा कोण दाखवायचंय, तर त्यावेळी दोन त्रिकोणाची गरज असते. म्हणजे कोण 90 कोण दाखवा किंवा कोण एकरूप दाखवा, असं जेव्हा आपल्याला प्रश्नात असतं तेव्हा आपण दोन त्रिकोण एकरूप करतो, एकरूप किंवा समरूप करतो. मग आता आपण काय करूया, याचं इतकंच म्हणजे ह्या त्रिकोणाशी एकरूप त्रिकोण तयार करायचे. मग यासाठी काय करू, पहिल्यांदा आपण दुसरे एक त्रिकोण पी क्यू आर घेऊया. त्रिकोण मी पी क्यू आर काढलं. पण पी क्यू आर कसं काढलं बघा, पी क्यू ची लांबी ए बी इतका घेतलं, पी क्यू ची लांबी ए बी इतकं घेतलं आणि क्यू आर ची लांबी अशी घेतलं की बीसी केवढ्या तेवढं घेतलं. हे बघा, म्हणजे हा जो त्रिकोण तयार केला, हा त्रिकोण कसा तयार केला मी, त्रिकोण पी क्यू आर असं काढा की पी क्यू ची लांबी ए बी एवढं असावं आणि क्यू आर ची लांबी बीसी एवढं असावं, आणखीन एक क्यू कोण 90 असावं. अशा प्रकारचं एक त्रिकोण तयार केलं. हेच गोष्टी आपण काय लिहिणार आहोत, रचनेत लिहूया. त्रिकोण पी क्यू आर असा काढा, त्रिकोण पी क्यू आर असं काढा की पी क्यू ची लांबी किती असायला पाहिजे, पी क्यू बरोबर ए बी आणि क्यू आर ची लांबी बीसी इतकं घेतलं. आणखीन काय घेतलं, कोण पी क्यू आर 90 घेतलं. हे झालं रचना. आता आपण सिद्धांत लिहूया. प्रथम या दिलेल्या गोष्टीवर आपल्या लक्षात आलं, हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे. एकरूप का दाखवायचंय, कारण आपल्याला एक कोण 90 दाखवायचंय, त्यासाठी आपल्याला दोन त्रिकोणाची एकरूपता सिद्ध करावं लागणार आहे. म्हणून आपण रचनेमध्ये काय केलं, नवीन त्रिकोण असं तयार केला की त्याची दोन बाजू या मूळ त्रिकोणाच्या दोन बाजूशी एकरूप घेतलेले आहे आणि एक कोण 90 घेतलेला आहे, कारण आपल्याला 90 दाखवायचं म्हणून एक कोण पी क्यू आर हा 90 घेतलेला आहे. हे झालं रचना. मग आता ह्या दोन त्रिकोणाकडे जर पाहिलं तर हा त्रिकोण जो आहे, त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण क्यू किंवा पी क्यू आर बरोबर 90 घेतलेला आहे. त्यामुळे आपण पायथागोरस प्रमेय लिहू शकतो. काय सांगतं आपल्याला पायथागोरस प्रमेय, कर्णाचा वर्ग, इथं कर्ण कोणता आहे, पी आर, पी आर चा वर्ग बरोबर पी क्यू चा वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग. आणि इथे पायथागोरस प्रमेय. आता पी क्यू ची लांबी आपल्याला माहिती आहे, रचनेने सांगितलं पी क्यू ची लांबी किती, एबी आहे, त्यामुळे पी क्यू च्या ठिकाणी आपण एबी चा वर्ग लिहू शकतो. आणि क्यू आर ची लांबी किती घेतला आपण, बीसी चा लांबी घेतलेला आहे, बीसी इतकं घेतलेलं आहे, त्यामुळे क्यू आर च्या ठिकाणी बीसी लिहू शकतो. त्याला कारण इथे रचना किंवा कंसात लिहू शकता, पी क्यू बरोबर ए बी आणि क्यू आर बरोबर बीसी. आता ह्या दोघांचा वर्गांची बेरीज मिळाल, पण हे एबी वर्ग बीसी वर्ग आपण पक्षात बघितलेलं आहे. एबी वर्ग एसी वर्ग म्हणजे कोण आहे, एबी वर्ग बीसी वर्ग, याची किंमत किती आहे, एसी वर्ग आहे, त्यामुळे आपण इथे लिहू शकतो एसी वर्ग. कारण लिहा, कारण एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग हे पक्षात दिलेलं आहे. त्यामुळे यांच्या वर्गाची बेरीज किती आला, एसी वर्ग आलं. मग पी आर चा वर्ग बरोबर किती आला, आता पी आर चा वर्ग बरोबर आता आपल्याला मिळालं एसी चा वर्ग. वर्गमूळ काढूया आपण दोन्हीचं, तर वर्गमूळ काढल्यामुळे काय होईल, पी आर बरोबर एसी मिळालं. आता हे आपण इथं आकृतीमध्ये दाखवू शकतो. पी आर एसी काय सारखं दाखवलेलं आहे, हे दोन बाजू काय झालं, समान आलेले. आता जर आकृतीकडे बघितलं तर लक्षात येईल, हे दोन बाजू या दोन बाजू एकरूप आहे आणि हा उरलेलं बाजू एसी आणि पी आर हे सुद्धा समान दाखवलं. तर यावर आपल्याला हे दोन त्रिकोण काय झालं, एकरूप झालं. कुठल्या पासून सर, बा बा बा, या दोन त्रिकोण बाबापासून काय होतात, एकरूप होतात. म्हणून आपण लिहू शकतो आता त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर, यामध्ये काय काय सिद्ध केलं बघा. आता ए बी बरोबर पी क्यू, तसेच डी सी
बरोबर क्यू आर आणि आणखीन काय सिद्ध केलं आपण एसी बरोबर आणि एसी बरोबर आपण काय दाखवलं पी आर दाखवलेलं आहे हे सिद्ध केलं आपण आता आणि दोन रचनामध्ये दिलेले आहे. मग आता दोन त्रिकोणामध्ये तीन बाजू एकरूप झालेल्या आहे याचा अर्थ काय झाला दोन त्रिकोण काय झाला एकरूप झालेला आहे म्हणून आपण लिहू शकतो आता त्रिकोण एबीसी व पीक्यू मध्ये काय काय दाखवलं आता एबी पीक्यू बरोबर समान आहे एबी पीक्यू समान आहे बीसी क्यू आर समान लांबीचे आहे आणि आता सिद्ध केलं पी आर आणि एसी समान आहे म्हणजे एसी पी आर काय झालं एकरूप झालं पण तिन्ही बाजू काय झालं एकरूप झालेलं आहे पण तिन्ही बाजू एकरूप आहे म्हणजे यावरून काय म्हणतात त्रिकोण एबीसी एकरूप होईल त्रिकोण पी क्यू आर तीन बाजू एकरूप असल्यामुळे हा एकरूपतेची कसोटी काय असणार आहे बा कसोटी होणार आहे बा कसोटी मग त्रिकोण एकरूप झालं तर ते संगत कोण एकरूप होतात मग कोण ए बी सी एकरूप कोण पी क्यू आर परंतु पी क्यू आर चं माप माहिती आहे आपल्याला 90 अंश रचनेमध्ये घेतलं आपण रचनेमध्ये काय केलं पी क्यू आरचे कोण 90 घेतलेले आहे मग पी क्यू आर 90 असेल तर हा एबीसी उत्तर असणार आहे 90 असणार आहे म्हणून कोण एबीसीचं माप किती झालं 90 अंश हा पहिला दोन त्रिकोण एकरूप केलं बाबा कसोटीनुसार मग त्रिकोण एकरूप असेल तर संगत कोण काय असतात एकरूप असतात मग इथे लिहूया एकरूप त्रिकोणाचे संगत कोण या संगत कोणापैकी पी क्यू आरचं माप आहे 90 अंश म्हणून एबीसीचं माप किती आहे 90 अंश हेच आपल्याला साध्यात विचारलेलं आहे हे सिद्ध केलं आपण अशा प्रकारे आपण आतापर्यंत आपण एकूण 4 प्रमेय अभ्यासलेले आहे हे चारही प्रमेयामध्ये पायथागोरस प्रमेय आणि त्याचे व्यत्यास हे अत्यंत महत्त्वाचं प्रमेय आहे या प्रमेय बोर्डामध्ये 4 मार्कासाठी विचारू शकतात यावर आधारलेले 2.1 आपण पुढच्या भागात आपण अभ्यासूया